मित्रांनो, मी असंच एकदा जालन्याला गेलो होतो पराग कृषी सेवा केंद्रावरती. तर तिथे त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घेतो शेतीची पूर्णपणे. तर त्यांनी काय केलं आम्हाला ह्यावर्षी 2 बॅगी दिल्या दामिनीच्या. हां, तर 20-20 किलोच्या. तर आम्ही 35 गुंठ्यामध्ये 2 बॅगीतलं थोडंसं उरलं होतं माझं, पण मी 35 गुंठ्यामध्ये इथं पेरलं. तर 35 गुंठे रानामध्ये जवळपास ही एक ब्राची ट्रॉली, एक ट्रॉली भरून गहू झालेत मला, आणि एक राऊंड मशीनचा राहायला काढायचा. तिथं मशीन उभी आहे समोर, आणि हे आमच्या गावातले एक शेतकरीचे मशीन नेण्यासाठी आले होते. त्यांना सुद्धा विचारू शकता तुम्ही की गहू किती झालंय म्हणून. पलीकडे पण ते आलेले आहेत बघायला शेतकरी नेण्यासाठी हे सर्वजण. दामिनी गहू आता तसं एक पलीकडे एक ट्रॅक्टर भरलेलं आहे आपलं, ते श्रीरामचं आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त रिझल्ट आपल्याला हा वाटलाय. श्रीराम 111 पण होता आपल्याकडे, 303 पण होता, आणि अजित पण होता. माझ्याकडे जवळपास 5 व्हरायट्या होत्या. 11 एकरमध्ये आपण 5 व्हरायट्या केल्या होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या. पण आपल्याला दामिनी आपण 35 गुंठ्यातच केला होता, पण आपल्याला चांगला रिझल्ट आलेला आहे. तर पुढच्या वर्षी आपण थोडंसं दामिनीवर जोर देऊ, पण एक नंबर वाटला गहू आपल्याला.